नमस्कार मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये। आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे राशी चक्रातल्या 7व्या शुक्र ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या तुळ राशीच्या जुलै 2025 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे। अर्थात हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार आपण जाणून घेत आहोत नेहमीप्रमाणेच। तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती दशा महादशा अंतर्दशा या नुसार आपल्याला अनुभवायला मिळते। हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे। असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच त्याच्या आधारे आपण करू शकता साधारणतः या महिन्याचं परिपूर्ण नियोजन। अगदी ढोबळ असलं तरी ते नियोजन करायला सोपं जातं। व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे म्हणजे अगदी 1 ते 31 जुलै अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार हे असणार आहेत। तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय हे व्हिडिओच्या शेवटच्या भागात, त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, अवश्य पहा। मंडळी काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक आम्ही नेहमीच प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो। हे व्हिडिओ अर्थातच आपल्याला फार सुंदर असे माहितीपूर्ण असतात, ते पाहायला विसरू नका, त्याचा उपयोग आपल्याला खूप चांगला होऊ शकतो। चला तर मग जाणून घेऊया हा जुलै महिना आपल्या तुळ राशीसाठी कसा असणार आहे, कसे असणार आहेत ग्रहयोग, काय घ्यायची काळजी। आपल्या राशीचा स्वामी ग्रह शुक्र अगदी या संपूर्ण महिन्याभरासाठी कुंडलीच्या 8व्या घरातून गोचर भ्रमण करत राहणार आहे 26 जुलै पर्यंत, म्हणजे जवळजवळ महिना। वारसा हक्काने मिळणारं धन, अचानकपणे होणारा धनलाभ, सासूरवाडीकडून होणारा धनलाभ, लॉटरी शेअर मार्केट अशा गोष्टीतून होणारा धनलाभ, यासाठी हे 8वं घर शुभ समजलं जातं। तसेच आपल्या राशीसाठी सुद्धा हा महिना शुभ आणि लाभ मिळवून देणारा त्यामुळे राहणार आहे। मात्र आपल्या मूळ कुंडलीमध्ये अचानक धनलाभाचे योग असतील त्यांना निश्चित हा धनलाभ कोणत्या ना कोणत्या तरी मार्गातून होताना दिसेलच। आपल्या राशीच्या इतर मंडळींचा विचार केला की ज्यांच्या कुंडलीत हा योग नाहीच आहे त्यांना आपल्या खर्चावर मात्र जास्त लक्ष द्यायचं आहे। उगाच केलेली जाणारी जी काही खरेदी आहे ती टाळायची आहे। महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा शुक्र भाग्यस्थानामध्ये येत आहे, जो धर्मकार्याच्या अनुषंगाने मात्र थोडेसे आपलं धन वापरायला लागेल। लग्न, यज्ञयाग, धार्मिक स्थळांना भेटी देणं, कुलाचार करणं अशा विविध गोष्टींचा प्रभाव सुद्धा या काळात वाढताना दिसेल। रवी ग्रह महिन्याच्या पहिल्या 15 म्हणजे 16 जुलैपर्यंत भाग्यस्थानात आणि त्यानंतर कर्मस्थानातून गोचर भ्रमण सुरू ठेवणार आहे। याचा लाभ सरकारी क्षेत्रात कार्यरत असलेल्या सगळ्याच मंडळींना होताना दिसेल। तसेच राजकारण, समाजकारण, धर्मकारण अशा विषयामध्ये आधीपासूनच कार्यरत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना अतिशय सुंदर याचा लाभ होईल। परंतु या क्षेत्रात नव्याने पदार्पण ज्यांना करायचं आहे त्यांना सुद्धा हा लाभ घेता येईल। तर दुसऱ्या 15 कर्मस्थानात होणारी रवी आणि बुध ग्रहाची शुभ युती ही नोकरदार मंडळींना प्रमोशन, मनासारख्या ठिकाणी बदली, ट्रान्सफर, पगारामध्ये वाढ, मनासारखी पोस्टिंग, कामाचा हुद्दा, सरकारी नोकरीचे लाभ अशा विविध माध्यमातून होताना दिसतो आहे। तसेच ज्यांना सामाजिक न्याय व्यवस्था, राजकारण, समाजकारण यामध्ये पुन्हा एकदा सक्रिय व्हायचं आहे, नव्याने सक्रिय होण्याची इच्छा आहे, त्यांनी त्या अनुषंगाने योग्य ती संधी मिळण्याचा योग सुरू होतोय। तर ज्यांना सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा आहे, कामासंबंधात काही मंजुरी घ्यायची आहे, त्यांना योग्य ते मार्गदर्शन, सहाय्य मदत मिळण्यासाठी हा महिना लाभदायक राहणार आहे। अवश्य आपली सक्रियता मात्र वाढवायला त्या दृष्टीने हरकत नाही। तर नुकताच बदललेला राहू केतू गुरु यांचे पाठबळ विद्यार्थ्यांना त्यांच्या विद्या अभ्यासातील यशासाठी उत्तम सहाय्यकारी राहील। विशेष करून इंजिनिअरिंग, लॉ, कॉम्प्युटर सायन्स, रोबोटिक इंजिनिअरिंग, स्पेस सायन्स, हॉटेल मॅनेजमेंट, बिझनेस मॅनेजमेंट, फायनान्स, टॅक्स कन्सल्टन्सी अशा विषयातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना हे ग्रहमान विशेष अनुकूलता प्रदान करेल। नोकरीसाठीचे इंटरव्ह्यूज, कॅम्पस इंटरव्ह्यू देण्याच्या तयारीत असलेल्या मंडळींना सुद्धा हा महिना शुभ परिणाम वाढवताना दिसतो आहे। या राहू केतूचा पुढील 1.5 वर्षाचा प्रवास कसा राहणार आहे आपल्या राशीसाठी याचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित केलेले आहेत, ते सुद्धा पाहायचे असतील त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ते व्हिडिओ अवश्य पहा। 7व्या स्थानाचा स्वामी ग्रह मंगळ, हा मंगळ ग्रह 28 जुलैपर्यंत कुंडलीच्या लाभस्थानात राहणार आहे, ज्याचा लाभ व्यावसायिक मंडळींना व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी, व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी उत्तम प्रतिसाद देईल। तर शुक्र ग्रहाची या महिन्यातील शुभ स्थिती व्यवसायातले आर्थिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी मदत करते।
तर ज्यांना व्यवसायासाठी नवीन जागा हवी आहे त्यांनी अवश्य त्या दृष्टीने आपले प्रयत्न शोध घेण्यासाठी वाढवावेत व गुंतवणूक म्हणून दुकानाचा गाळा, वेअरहाऊस, बांधकामाची एखादी जमीन खरेदी करणं, एने प्लॉट या मंडळींनी पावलं उचलायला हरकत नाहीत. हा महिना त्या दृष्टीने शुभ आहे. ऑटोमोबाईल, पॉवर सेक्टरमध्ये कार्यरत असलेल्या व्यावसायिकांना हा महिना जास्त लाभ वाढवणारा राहील. तर हाच मंगळ ग्रह वैवाहिक जीवनातील आनंद आणि समाधान सुद्धा वाढवेल. विवाह इच्छुक मंडळींना मनासारखा जोडीदार निवडण्यासाठी मदत करेल. शेत जमीन, बांधकामाची जमीन, सोनं, घर अशा किंवा घरासाठी महत्त्वाच्या वस्तू यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी, खरेदी विक्री करण्यासाठी हा महिना अनुकूल आहे. आरोग्याचा विचार केला तर मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार, स्किन इन्फेक्शन या संदर्भात थोडं आपल्या राशीच्या मंडळींना अधिक काळजी घ्यायची आहे. योग्य डॉक्टरी सल्ला आणि पथ्यपाणी अवश्य सांभाळा. म्हणजे आपल्याला सुद्धा अशा प्रकारे वैयक्तिक आपल्या कुंडलीचं सूक्ष्म बारकाईने आपल्या वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा. तुम्हाला आम्ही संपूर्ण माहिती पाठवतो, ती माहिती वाचा आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा. आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणेच हे मार्गदर्शन जे आहे हे फोनवरूनच आम्ही करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आपणही आमच्याकडून सहज मार्गदर्शन आपल्या घर बसल्या घेऊ शकता. आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163. हा थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमी दिलेला असतो. शेअर मार्केटचा या महिन्यातला गुंतवणुकीचा जर आपण विचार केला तर आपल्या राशीसाठी पॉवर, ऑइल, ऑटो, बँकिंग, इन्फ्रा, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिसिटी, स्टील, FMCG, फार्मा हे असे बरेचसे सेक्टर आहेत जे फायदा मिळवून द्यायला मदत करतील. अर्थात योग्य मार्गदर्शन घेऊन अवश्य इन्व्हेस्टमेंट करू शकता. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना मिश्र स्वरूपाचा राहील. थोडं सांभाळून ट्रेडिंग करा, उगाच धाडसी निर्णय मात्र घेऊ नका. तर मंडळी, ही होती या जुलै महिन्यातल्या महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम. आता आपण जाणून घेऊया थोडक्यात परंतु अतिशय महत्त्वाचं ते म्हणजे दैनिक राशीफळ 1 ते 31 जुलै चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल, अचूकता येईल. सुरुवात करूया. 1 ते 3 जुलै पहिले 3 दिवस महत्त्वाच्या कामाकडे अवश्य लक्ष द्या. करत असलेल्या कार्यात काळजी घेणं गरजेचं राहील. कुठलेही नवीन निर्णय घेण्यापूर्वी आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे. आरोग्य, फसवणूक, नुकसान, मानसिक ताणतणाव याविषयी काळजी घ्या असं सांगणारे हे दिवस आहेत, तेव्हा सांभाळा. शक्यतो नवीन गुंतवणूक या दिवसात टाळा. मात्र परदेश किंवा परदेशी प्रवास करण्यासाठी जर काही नियोजन करत असाल तर मात्र हे दिवस अनुकूल असतील. पुढचे दिवस म्हणजे 4 ते 10 जुलै हे 7 दिवस जे आहेत पुढचे, हे मात्र महत्त्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी उत्तम राहतील. महत्त्वाच्या कामासाठी, गाठीभेटी घेण्यासाठी, कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी, नवीन निर्णय अंमलामध्ये आणण्यासाठी आणि घेण्यासाठी शुभ दिवस. जवळपासचे प्रवास घडतील. कामानिमित्ताने केलेले प्रवास हे लाभाचेही राहतील. कुटुंब आणि घर, भावंड, मुलं यांच्याबरोबर आनंदी क्षणाची साठवण करण्यासाठी उत्तम दिवस. 11, 12, 13 जुलै हे पुढचे 3 दिवस व्यवहारातल्या काही चिंता मात्र थोड्याफार प्रमाणामध्ये वाढवताना दिसत आहेत. मात्र भूमी, भवन, वाहन या संदर्भात काही महत्त्वाची खरेदी विक्री करायची किंवा घरासंबंधात काही महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी करायची आहे, दिवस मात्र शुभ राहतील. 14-15 जुलै शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंगसाठी अवश्य प्रयत्न करू शकता. विद्यार्थी, नोकरदार यांना हे शुभ दिवस असतील. विशेष करून नोकरीसाठीचे इंटरव्ह्यू चांगले जातील. 16-17 जुलै विरोधकांच्या भूमिकेवर मात्र जरा लक्ष द्या. महत्त्वाच्या गोष्टींची माहिती शक्यतो आपल्या संदर्भातली बाहेर जाणार नाही यासाठी थोडीशी काळजी घ्या. आरोग्य सांभाळा. ताणतणाव, दगदग, धावपळ ही टाळलेली बरी राहील. 18-19 जुलै दैनंदिन उत्पन्नामध्ये वाढ करण्याची संधी मिळेल. व्यावसायिकांनी फायद्याच्या नवीन योजनांवरती काम करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी अनुकूल दिवस. लग्न कार्य, महत्त्वाच्या मीटिंग्स, कोर्ट कचेरीची कामं यासाठी हे दिवस अनुकूल आहेत. 20-21 जुलै थोडंसं वादावादीपासून स्वतःला लांब ठेवा. काही निर्णय घ्यायचे झाले तर शांततेने घ्या आणि महत्त्वाची कामं सांभाळून करा. आरोग्यावर पुन्हा एकदा लक्ष द्याच. 22 ते 28 जुलै हे पुढचे 7 दिवस महत्त्वाची कामं हातात घेण्यासाठी लाभाचे आणि भाग्याचे दिवस. नोकरीमध्ये बदल करण्यासाठी, नवीन नोकरीचे प्रयत्न वाढवण्यासाठी शुभ दिवस. सहकारी, मित्रपरिवार, वरिष्ठ अधिकारी, कुटुंबातील वडीलधारी मंडळी यांची साथ उत्तम राहील.
वडिलोपार्जित संपत्ती, जमीन जुमला या विषयातले काही निर्णय घ्यावे लागले तर या काळात अवश्य घेऊ शकता. नवीन नोकरी मिळवणाऱ्यांच्या मंडळींनी प्रयत्नामध्ये वाढ करायला पाहिजे. खूप सुंदर दिवस आणि मंडळी ह्या प्रयत्नांचा अतिशय सुंदर असा मागोवा मिळेल. 29, 30, 31 जुलै महिन्याचे शेवटचे 3 दिवस स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्यावर लक्ष द्यायचं आहे. खर्चाचं नियोजन करूनच चालायचं आहे. व्यवहारामध्ये सावध पवित्रा ठेवायचा आहे, कारण नुकसान होण्याचे दिवस आहेत. मंडळी, ही झाली जुलै महिन्यातली 1 ते 31 तारखेच्या संदर्भातली दैनंदिन राशी भविष्य फळाची माहिती. आता आपण जाणून घेऊया या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्या राशीने कोणते करायचे साधे सोपे उपाय. तर या महिन्यामध्ये महालक्ष्मीची उपासना वाढवायची. यासाठी रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे कमीत कमी 3 पाठ आणि जास्तीत जास्त 16 पाठ अवश्य करा. तर गुरुचरित्रातील 18वा अध्याय अवश्य वाचनामध्ये ठेवा. मंडळी, ही होती आपल्या तुळ राशीची जुलै 2025 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अर्थात व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करायला सुद्धा विसरू नका. मंडळी, ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी 2 पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर मगाची आमच्या कार्यालयाच्या नंबरवर 331 रुपये फोनपे करा. त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता व्हॉट्सअप करा, पुस्तक पाठवलं जाईल. त्याच पद्धतीने परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ आपण मागवू शकता 151 रुपये फोनपे करून. तसेच मंडळी, अष्टोत्तर शतनामावली हे आम्ही ह्या चातुर्मासाच्या निमित्ताने प्रकाशित केलेलं पुस्तक आपल्या भेटीला आणत आहोत. यामध्ये विविध देवदेवतांची 108 नावं संकलित केलेली आहेत. यामध्ये जवळ 27 देवतांची नावं, 108 नावं अष्टोत्तर शतनामावली प्रकाशित केलेली आहे. निश्चितच आपल्याला आवडेल. 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. तसेच मंडळी, विविध ग्रहांची यंत्र, रुद्राक्ष, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, सुदर्शन यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, कुबेर यंत्र, श्री यंत्र, मेरुश्री यंत्र असे बऱ्याचशा यंत्रांची सुद्धा आम्ही वेळोवेळी साधना उपासनाच्या माध्यमातून शुभ मुहूर्तावरती अभिमंत्रित करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. आपल्याला सुद्धा ह्यापैकी काही यंत्र मागवायची असतील, विशेष करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी गणेश रुद्राक्ष, विविध प्रकारची रुद्राक्ष, सरस्वती यंत्र, गणेश सिद्धी गणेश यंत्र ही सुद्धा मागवायची असतील तर आधी व्हॉट्सअप मेसेज करून त्याबद्दलची माहिती जाणून घ्या आणि नंतर अवश्य आपली ऑर्डर बुक करा. तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूपदीप पात्र पितळेचं आणि त्यामध्ये तांब्याच्या 2 वाट्या बसवलेलं हे सुद्धा मागवायचं असेल तर त्याची माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून जाणून घ्या आणि अवश्य आपली ऑर्डर बुक करा. तर मंडळी, असा हा जुलै महिना आपल्या तुळ राशीच्या मंडळींना सुख समृद्धीचा, समाधानाचा, आरोग्याचा जाऊ ही भगवंताचरणी प्रार्थना. कळावे लोभाय असावा. धन्यवाद.